शकता आणि सगळ्यांनी नवस दिलेलं ब्लाऊज आणि नारळ प्रत्येकाचं नवस असतं आणि ती नवस पूर्ण करतं अशी ही वरदान माता आहे शौर्यगावची. आणि नमस्कार, कोकण चंजिला चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आणि कशा सगळे मजेत ना? तर आमच्या कोकणामध्ये तर शिमगाला जोरात चालू आहे आणि सगळी मंडळी येतात ती पालखी वगैरे नाचवतात. आणि तुम्ही सुद्धा कधी पालखी वगैरे नाचवली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. आणि ती काय मजा, तो आनंद काय वेगळाच असतं. दररोज मुंबईकरी येतात, आज पण भरपूर आले सकाळी मुंबईकरी. आणि जोपर्यंत मोठी होळी होईपर्यंत सगळे मुंबईकरी येतील. ज्या दिवशी मोठा होणार त्या दिवशी लास्टचे मुंबईकरी असतील ते सगळे येतात. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी साना असतं. तर आज मंडळी सकाळी ना आमच्या घरी पहाटे अशी पालखी आलेली गावची आणि तेव्हा आम्ही झोपलेलो, कारण खाली जागरण करून आलेलो आणि झोपलेलो. म्हणजे सकाळी उठून ना त्या आधीच पालखी आली, लगेच फटाफट आम्ही आंघोळ वगैरे केली आणि आरतीची तयारी केली. कारण बाहेर गावची पालखी येताना थांबत नाही सहसा, कारण प्रत्येकाच्या घरी जातात, दर्शन घेतात, म्हणजे आरत्या घेतात आणि त्यांना 4-5 गावं अजून घ्यायची असतात ना, थांबत नाही. मग नंतर त्याने आणली त्या खेल्याने आमच्या वटीवर बसवली आणि ती सुद्धा शूटिंग आम्ही घाई गडबडीत केली. तर ती तुम्ही पहा. हर महादेव. पाहू शकता म्हणजे इकडे पालखी आली आहे साखरी खारीवरची आणि लय लवकर आली बघा. मस्त आता सगळीकडच्या पालख्या अशी येणार. हा खारीवरचा खालूबाचा आहे. तर बघा एक योगायोग असतं, म्हणजे आपण येणं आणि पालखी येणं म्हणजे देवीचं दर्शन होणं, तो किती भारी वाटतं ना. ते यंदा पण आता आम्ही लवकर आलो ना, तर आम्हाला सगळ्याच जेवढ्या पालख्या येतात नाही तेवढ्या बघायला भेटतात आणि त्यांचं दर्शन घ्यायला भेटतं. ते आपल्या घरी येतात, त्यांना आरती वगैरे करतात, तो आनंद वेगळाच असतो. आणि आता सुद्धा तुम्हाला आवाज येत असेल खालूबाजाचा, तर आमची पालखी ना बघा गावामध्ये तिकडं आरती घरे आहेत ना, त्यांचं नवस घेत आहे. हे बघा हे साठीला आवाज तर येत असेल बघा खालूबाजाचा. आता ना आमच्या घराच्या खाली वर्धन मातामध्ये शेवर घाटी आलेली आहे, सो तुम्हाला दाखवतो. चला. शिमगा उत्सव तर चालू झालेला आहे आणि आमच्या गावी सगळीकडच्या पालख्या वगैरे येत आहेत. आणि आता बघितलं ना तर खाली आमचे शौर्यगावची शौरखाटी आलेले आहे, म्हणजे वरदान माता आलेली आहे. आणि आता मी ह्याच्या आधी मी लगेच आली तशी लगेच धाव केली आणि दर्शन करून आली, म्हणजे देवीच्या पाया पडून वगैरे आली. आणि आता चालले आरती घेऊन. आता पूर्ण सगळे आमच्या गावातली आरती असते, तर तुम्हाला कशा आरती करतात आमच्या गावात आल्यावर, म्हणजे भारची पालखी किंवा वरदान माता तर बघायला भेटतील. तर चला आता माझ्यासोबत आणि खाली आपण जाऊया शौरखाटी पाहायला.
तर मंडळी पाहू शकता आज आमच्या गावामध्ये ना शौर्य गावचे वर्धन मातेचे आगमन झालेलं आहे आणि शौरखाटे बोलतात. तर खरंच मी खूप वर्षापासून माझी इच्छा होती गावी यायची, आता आली. ह्या वर्षी योगायोग आला आणि खरंच देवीचं दर्शन झालं. तर माझे पाठ पाहू शकता शौरखाटे असे आलेले आहे वर्धन माता आणि पूर्ण महिला सगळ्या आरती घेऊन आलेल्या आहेत गावातल्या. खरंच खूप छान वाटतं कारण रात्री ना ते रात्रीपासून वाट पाहत होते पण रात्री नाही आली, आता सकाळी आली. उंची पाहू शकता आणि सगळ्यांनी नवस दिलेलं ब्लाऊज पीस नारळ प्रत्येकाचं नवस असतात आणि ते नवस पूर्ण करतात. अशी ही वर्धन माता आहे शौर्यगावची आणि आता ही आमच्या तालुक्यातील 84 गाव घेतं म्हणजे पूर्ण गाव फिरते घेऊन आता. आणि पहिली चालत यायची, चालत सगळे गाव फिरायचे एवढं 84 गाव आणि आता कसं टॅम्पो आहे तर टॅम्पोवर जातात पण सगळे गाव घेतात. आणि चला आज शौरखाटे तुम्हाला बघायला भेटले आमच्या गावची म्हणजे शौर्य गावचे आमच्या गावात आलेले आहे. तर अजून मनसायचं बाकी आहे तर बघूया. किती वर्षाने आले? आता मी मुंबई गेलेला आता मला 25 वर्ष झाली असतात. 25 वर्षात मी पहिल्यांदा शौरखाटे बघते. मी होळीला यायचो पण आम्ही लेट यायचो, आमच्या होळीला यायचे. त्याच्या आधी की दुसरी तिसऱ्या होळीला येऊन जाते. तर आज आहे 4थी होळी आणि 4थ्या होळीलाही आलेली आहे वर्धन माता. तर चला आम्ही सुद्धा दर्शन घेतो आणि तुम्ही सुद्धा दर्शन घ्या. सगळ्या देवीसाठी आरती आमच्या वल्लीत आल्या, सगळ्या आरती आहे बघा. जय वर्धन मानाय दोलन का वागजा अमेरिका वर्धन जय वर्धन शौरखाटे कंदारी सरदार मुलमानु गुरु वर्षादार विरावा जय वर्धन मुलवंता जलयसी एक गप्पा एक वस्त्र और एक गिनवा भाडा घेतला जलयसी एक गप्पा और एक गिनवा भाडा घेतला झाला कसा काय वाटला बा मला बघून ते पाहू शकते मंडळी आपल्या गावात ना शौर्य गावाची वर्धन माता देवी आलेली आहे आणि इकडे सगळं खेळी आलेले आहेत आमच्या गावाला आणि बाबा आहेत. तर किती कधी आपली देवी बाहेर पडतात ते बाबा थोडक्यात माहिती सांगतील. आणि आपल्या गावची देवी मंडणगड तालुक्यातली आहे. तर बाबा तुमचं नाव काय? माझं नाव रघुनाथ दौलत महाडिक. हां तर बाबा आता आपल्या देवीची माहिती सांगतील कधी बाहेर पडतात ते. सर्वप्रथम आई वर्धन देवीच्या चरणी साष्टांग दंडवत. आमची देवी यावेळेस 23 तारखेला गावाच्या बाहेर निघालेले आहे आणि आम्ही 84 गाव घेतो. परंतु यावर्षी तिथीचे दिवस कमी असल्या कारणाने आम्ही तेवढ्या गावावर पोचू शकत नाही. परंतु 70 गावं तर नक्कीच आम्ही या ठिकाणी फिरतो. बरोबर आहे. आणि आज तुम्हाला सांगायचं महत्त्वाचं म्हणजे हे जे आमच्या आईचं देऊळ आहे हे राहटीमध्ये आहे आणि त्या ठिकाणी 5 देवळं आहेत आणि ती फार महत्त्वाची आहेत. आणि त्याच्या ज्या मूर्त्या ज्या आहेत त्या घडवलेल्या नाहीत तर प्रत्यक्षात 5 पांडवांनी घडवलेल्या मूर्त्या आहेत त्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे. आणि असे 5 मंदिरं असलेलं गाव आपल्या परिसरामध्ये कुठे तुम्हाला बघायला भेटणार नाही. हे सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. आणि जेव्हा तुम्हाला काय गरज असेल तर माऊलीला आपल्या जर नवस केलात तर नवसाला नक्कीच पावते. म्हणून आम्ही गाणंही काढलंय, नवसाला पावणारी आई वरदान माय, असं आम्ही गाणं यावर्षी तयार केलेलं आहे. ते तुम्ही ऐका युट्यूबला. जसं याच्या युट्यूबला तर तुम्ही लाईक कराल तसं त्याही युट्यूबला लाईक करा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो.
धन्यवाद. धन्यवाद बाबा. तर पाहिलात ना मंडळी, बाबाने माहिती सांगितली थोडक्यात. आणि खरोखर ही देवी आहे ना नवसाला पावणारी आहे, अशी शेवळेगावची ख्यातीर देवी आहे. तर खरंच खूप छान वाटतं. आमच्या गावामध्ये आले, आंबोली गावामध्ये, आणि पूर्ण गाव असं आनंद वातावरण झालेलं आहे. आमचे गाव देवी सुद्धा बाहेर पडलेले आहे. तर खरंच खूप छान होतं. धन्यवाद बाबा. धन्यवाद. तर पाहू शकता मंडळी, आता ना लोंढे शेवरखट्टे आलेले आहे आणि पालखी सुद्धा आलेली आहे. आणि इकडे आता आरती झाली, इकडे आरती झाली आणि इकडच्या आता आरती चालू आहे. हे बघा मस्त अशी शेवरखट्टे अशी बसलेली. तिकडे दुसरी पालखी आहे. परत तू बॅग चला अशा प्रकारे तुम्ही इकडे पाहू शकता. ही आपली शेवळघाटी वर्धन माता आता या टेम्पोमध्ये इकडे टाकतात आणि मग इथून आता पुढे दुसरं गाव, त्या गावामध्ये जाऊ, दुसरं गाव गावाला. तर पाहू शकता मंडळी, आता शेवळेगावची वर्धन माता आलेली आणि गेली सगळ्या महिला मंडळ ग्रामस्थ मंडळ सगळे सोडायला आलेली. आणि पालखी मस्त अशी तिकडून नाचवत आलं, खाटी म्हणजे शेवरघाटीला नाचवत आलं होलीवरून. आणि आता टेम्पोमधून गेलेले आहे. भारी वाटतं. पाहू शकता बघ किती सगळ्या बायका आलेल्या, लय भारी वातावरण. चला आता बाय बाय.